प्रभाग क्रमांक 23 आणि 27 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी केलं आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या प्रभागामध्ये बैठकीचे आयोजन दीपक जाधव आणि राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख पंडित आवारे पाटील यांनी केलं होतं। यावेळी बीड, गेवराई त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलंय। यावेळी कैलास थोपटे यांनी सर्वांचे आभार मानून मोठ्या बहुमताने आमच्या दोन्ही पॅनलला विजयी करावं। गेवराईचे आमदार विजयसिंह राजे पाटील काय म्हणालेत पाहूया। नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 27 यांच्या जे काही बैठकीचं आयोजन केलं होतं, बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या गेवराईचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय विजयराजे पंडित यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि सर्व उमेदवारांना, जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा त्यांनी आता दिलेल्या आहेत। तरीसुद्धा जास्तीत जास्त मतांनी या दोन्ही प्रभागातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी सर्व आमच्या मराठवाड्यातील जी काही जनता असेल, बीड, उस्मानाबाद, लातूर असेल, त्याचप्रमाणे संभाजीनगर असेल, यांना सर्वांना आवाहन केलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगतात आमदार साहेब। नमस्कार। या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातील अनेक रहिवासी जनता भरपूर आहे आणि त्यांच्या आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त मताने आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपण आव्हान केलेलं आहे, तर आपण त्यांना काय संबोधित करावं। आमच्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी 15 तारखेला आता आपण मतदानाला सामोरं जाणार आहे। या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जवळपास 27 लाख मतदार हे त्यांचा हक्क येणाऱ्या 15 तारखेला बजावणार आहे। या भागामध्ये बीड जिल्ह्यातील आणि आमच्या गेवराई माझ्या विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर मतदार या महानगरपालिकेमध्ये इकडे फार पूर्वी इकडे आलेले ते स्थायिक झालेले आहेत, इकडे मतदार आहेत। तर आत्ता आम्ही प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 27 येथील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांची एक छोटेखानी बैठक आणि या भागातील आमच्या बीड जिल्ह्यातील मतदारांची एक बैठक घेतली आणि आपल्या माध्यमातूनही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असणारी बीड जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व मतदारांना आव्हान करत की ही निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी आहे। 91च्या नंतर ही महानगरपालिका अतिशय दूरदृष्टीचं नेतृत्व असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 2.5 दशकं या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। मागच्या काळामध्ये म्हणजे मला म्हणायचे 2017 ते 2022 ही महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या अवलंबून 25 वर्षामध्ये जो दादांनी या भागासाठी केलं, जे काम केलं, त्या कामाचा संपूर्णपणे जे काय आहे 3-13 वाजवण्याचं काम या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आता त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते, म्हणजे जवळपास 9 वर्षाच्या नंतर ही महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होती। मी माझ्या भागातील सर्व मतदारांना आव्हान करत की प्रभाग 23 असेल, प्रभाग 27 असेल किंवा पूर्ण या महापालिकेच्या मध्ये असणारे आमच्या भागातील मतदार की आपण यावेळेस जे काय आहे ही महानगरपालिका परत येतात 91 पासून जे काम दादांनी 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या महानगरामध्ये केलं, ते काम, त्याचा फायदा रस्ते असतील, उड्डाणपुलं असतील, आजचे पुणे शहरातले ट्रॅफिक आणि पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक तुम्ही बघा, आज लोकसंख्या वाढली, रहदारी वाढली आहे आणि अशा वेळेस इथं कुठल्याही पद्धतीचं अडचण ट्रॅफिकला त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत नाही। अतिशय रुंद असे रस्ते केले, त्या ठिकाणी ह्या शहराचं जे काही टाउन प्लॅनिंग आहे, जे काही आराखडा तयार करून दादांनी काम केलेलं आहे, ते पुढं नेण्यासाठी आता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना या भागातील लोकांनी, मतदारांनी आशीर्वाद द्यावे अशी कळकळीची विनंती, आव्हान या आपल्या माध्यमातून, आपल्या या वाहिनीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून सर्व
जनतेला मतदारांना या ठिकाणी करतो. ही महानगरपालिका दादांच्या ताब्यामध्ये परत आल्यानंतर निश्चितपणानं जी विस्कटलेली घडी आहे या महानगरपालिकेवर कर्जाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर डोंगर उभा करण्याचं काम दुष्कृत्य या लोकांनी मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी पुनश्च हे सर्व अनुभवी आमचे उमेदवार आहेत. सर्व सामाजिक समतोल आम्ही या उमेदवारीच्या माध्यमातून राखण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं आहे. या सगळ्या उमेदवारांना महापालिकेमध्ये काम करण्याची संधी दादांच्या नेतृत्वामध्ये द्यावी असं आव्हान आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.